श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळगाथाच्या नवीन भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आहेत जोशी काका, ज्यांनी जोशी मठाची स्थापना केलेली आहे. आज आपण काकांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि स्वामींच्या अनुभूतीबद्दल विचारणार आहोत. तर नमस्कार काका, आपलं ह्या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हा एवढा सुंदर मठ आहे, तर ह्या मठाची स्थापना कशी झाली आणि कधी झाली? ह्या मठाची स्थापना पहिल्यांदा माझे वडील करायचे. माझे वडील वसंत दामोदर जोशी हे 1933 साली पुण्यात आले. पुण्यात आल्यावरती पहिल्यापासून ते दत्तभक्ती करायचे, दत्तोपासनाच करायचे. ते त्याच्यानंतर उपासना करता 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 ते पोलीस खात्यामध्ये लागले नोकरीला. नोकरी करत असताना सुद्धा त्यांची स्वामी सेवा किंवा नरसिंह सरस्वतीची सेवा कधीही चुकली नाही. बंदोबस्त असो काही असो ते सेवा करायचे. 1977 साली ते रिटायर झाले. रिटायर झाल्यावरती ते रुद्र शिकले. रुद्र शिकल्यावरती त्यांचा जो ग्रुप होता तो गाणगापूरला जाऊन नरसिंह सरस्वतीची सेवा करायचा. ती सेवा करताना त्यांना जसे तिथे दृष्टांत झाले तसं घरामध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. आणि पुण्यात जेव्हा ते आले 1933 मध्ये, त्यावेळेला ते प्रभात पिक्चर मध्ये आर्टिस्ट म्हणून कामाला होते. ते त्याला पूर्वीच्या काळी पिक्चरचं असं पोस्टर्स तयार करायचं काम होते. त्यामुळे त्यांचं ड्रॉइंग खूप चांगलं होतं. मग त्यांना जसं सेवा करताना जसं नरसिंह सरस्वतींनी दर्शन दिलं तसा त्यांनी नरसिंह सरस्वतींचा फोटो स्केच केला, काढला आणि तेव्हा त्याच्यापासून त्यांची सुरुवात झाली. ती सुरुवात झाल्यानंतर दरवर्षी दत्त जयंती घरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी व्हायची. त्यावेळेला आम्ही सोमवारपेठेत राहत होतो. ती साजरी करताना घरामध्ये दत्तयाग किंवा रुद्राभिषेक हे सगळे व्हायचे. आणि मग त्यांचे जे मित्र असायचे ते सगळे यायचे. मग आजूबाजूला जे आमचे मित्र असायचे, नातेवाईक असायचे, ते सर्व दत्त जयंतीला येऊन आम्ही सर्वजण ती दत्ताची उपासना करायचो आणि दत्त जयंती साजरी करायचो. ह्या रीतिरिवाज सोमवारपेठ आम्ही सोडल्यानंतर इथे आल्यावर सुद्धा तो चालू होता. 2013ला वडील दिवंगत झाले. दिवंगत होताना त्यांनी सांगितलं की आता हे तू सांभाळ. 2013ला ही जबाबदारी तुमच्यावरती आली. 2013ला मग हे माझ्या ताब्याला मग हळूहळू मग मला जसं सुचत गेलं मग ते माझ्या जाताना वडिलांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला. आता हे तूच बघ काय करायचं. मग त्यांची जी सेवा होती त्याच्यातली सेवेचं फळ मला मिळालं आणि ते वाढत गेलं आणि आजपर्यंत ही स्टेज आलेली आहे. आता म्हणजे आम्ही एक गोष्ट ऐकली तुमच्याबद्दल की तुम्ही कमलाकर तपस्वी काकांना भेटले होते. तो काय किस्सा आहे तो सांगा ना मला. 1997ला म्हणजे आम्ही सोमवारपेठेत राहतात ना, संध्याकाळी झाली 8:30-9ला घरीतलं जेवण झालं की आम्ही रोज मंडईतल्या स्वामींच्या मठात जायचो. तर हे होतं गुढीपाडवा होता. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी स्वामींचा प्रगट दिन असतो, पण त्याच्या अगोदर 8 दिवस आम्ही रोज दर्शनाला जाताना रीतिरिवाज पण आम्ही दर्शनाला गेलो. तर त्या ठिकाणी कमलाकर तपस्वींचं भजन चालू होतं. म्हणलं आपल्याकडे आता नुकताच वडिलांनी हा स्वामींचा फोटो पेंट केलेला आहे, तर कमलाकर तपस्वी आपल्या घरी आले आणि त्यांनी जर प्रगट दिन साजरा केला त्यांच्या पुढे गायनं सेवा करून तर किती हे होईल म्हणलं, किती उपकृत होऊ म्हणलं आपण स्वामींच्या आशीर्वादामुळे. तर मग आम्ही त्यांचं मध्ये ब्रेक झाले होते, आम्ही त्यांना विचारलं, म्हणलं काका असं आहे, सोमवारपेठेत आम्ही राहतो, आमच्याकडे पण दत्त उपासना आहे, तर असा फोटो आम्ही वडिलांनी पेंट केलेला आहे, तर तुम्ही याल का तिथं? हो अवश्य येऊ म्हणून. पण त्यांनी प्रताप गोगोले आमच्या घरी पाठवलं. मग प्रताप गोगोले आले. मग ते ठरलं. मग त्या दिवशी स्वामींचं प्रगट दिनाच्या दिवशी तपस्वी काका आले. त्यांनी कमीत कमी 2 तास सुंदर असं भजन केलं स्वामींचा. तो पहिला प्रगट दिन यांच्यासमोर झाला. मग ते अव्याहतपणे तसं चालूच राहिलं.
मग 2001ला तपस्वी काकांनी तारक 1 कोटी तारक मंत्राचं हे केलं होतं, संकल्प केला होता. 2001ला तपस्वी काका इथे आले. आम्ही सोमवारपेठहून इकडे राहायला आलो. मग इथे आलं ती तपस्वी काका इथं बसले होते. पहिला सगळा मंत्रवित्र झाला, मध्ये ब्रेक झाला, चहा पाणी नाश्ता झाला. मला तपस्वी काका म्हणले, अविनाश, अजून 10 ते 12 वर्षांनी तुझं घर म्हणजे स्वामींचा मठ होणार आहे, हे लक्षात ठेव, आणि तुझ्याकडनं स्वामींची उपासना होणार आहे. हे तपस्वी काकांनी सांगितलं त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर 2013 पासून ती सेवा माझ्या हातून सुरू झाली. तेव्हा खूप सुंदर. आता आता विषय निघालाय फोटोचा. तर नॉर्मली जे स्वामींचे फोटोज मिळतात बाहेर, जे आता उपलब्ध आहेत, त्याच्यापेक्षा हा फोटो खूप वेगळा आहे. म्हणजे पूर्ण त्यांचा चेहरा. तर ह्या फोटोबद्दल काहीतरी सांगा ना मला. वडील गाणगापूरला गेले ते सेवा करायला, म्हणजे त्यांचं दरवर्षीप्रमाणे पारायण असतं, ते पारायण करायला गेले. तिथं रुद्राभिषेक केला, तिथं नरसिंह सरस्वतीने दर्शन दिलं, आणि तिथून त्यांची तिथली दत्त जयंती झाल्यावर ते अक्कलकोटला आले. अक्कलकोटला आलेले असताना ती सगळी त्यांची तिथली सेवा झाल्यावरती ते सगळे झोपायला गेले. झोपायला गेल्यावरती वडिलांच्या मनात सारखा एकच प्रश्न होता, तुम्ही ते कसे आहात दिसायला, तुम्ही ते कसे आहात दिसायला. तेव्हा स्वामींनी दर्शन दिलं त्यांना की तो मी एकच आहे, तो मी एकच आहे. म्हणजे नरसिंह सरस्वतीने सांगितलं तो मी एकच आहे. तेव्हा त्यांना जसं दर्शन दिलं तसा त्यांनी हा फोटो पेंट केला. अगदी वेगळी, म्हणजे चेहऱ्याचे ठेवणच वेगळे आहे त्यांचे. म्हणजे आता हाच फोटो बघा तुम्ही, इथं हा आणि त्या फोटोमध्ये खूप फरक आहे. खूप सुंदर फोटो आहे आणि वेगळा फोटो आहे हा. तुम्ही त्या फोटोकडे कुठूनही बघा, स्वामी तुमच्याकडे बघतायत. खाली जरी बसलं तरी खाली असे वाकून तुमच्याकडे बघतायत असं वाटतं. आणि एक सांगतो की माझ्या हातून जरी काही चुकलं ना तर स्वामींचा चेहरा लाल होतो. मी एकदा सांगतो, असंच मी म्हणलं आपण पत्रिका एका मित्राला दाखवावी म्हणून मी पत्रिका दाखवायला गेलो मी त्यांच्याकडे. आणि आल्यावरती मी स्वामींच्या बरोबर स्वामींच्याकडे बघितलं, तो स्वामींचा चेहरा असा राग आल्यासारखा झाला होता. मी इथे बसलो असताना तुला दुसरीकडे जायची गरजच काय, असं मला संकेत आल्यासारखं वाटायला लागलं. तेव्हापासून मी कोणाकडेही पत्रिका दाखवायला गेलो नाही. म्हणलं स्वामी इथे आहेत म्हणल्यावर आपल्याला काय कमी आहे. आणि तसं बघायला गेलं तर माझा पुतण्या ज्योतिष भास्कर आहे, तो पलीकडेच राहतो. तो इथं असतो. आता माझ्यानंतर जी काही पूजापाठ वगैरे करायचे आहेत, होम हवन, दत्त जयंती किंवा जे दत्तयाग असतात, स्वामी याग असतात, त्याला तो पुण्यार्जन करायला तोच बसतो. तो आता माझी पुढची सगळं तोच चालवणार आहे आता. आता तुम्ही एवढं सुंदर माहिती दिली, तर अजून आम्ही इथं मठामध्ये बघतो, हे तर 2 पादुका आहेत. तर ह्या पादुकांबद्दल सांगा ना, ह्या पादुका वरच्या कशा मिळाल्या? पादुका आहेत. आता हेच वडील गाणगापूरला गेले ते सेवा करायला, तर त्यांचे तिथं मित्र होते नारायण काका म्हणून. म्हणजे ते तिथले मठा गाणगापूरचे ते पुजारी होते, मेन पुजारी नारायण काका म्हणून. तर त्यांनी वडिलांना सांगितलं, जोशी उद्या पहाटे 3 वाजता तू देवळात ये. तिथं काही कर्नाटकचे मंत्री येणार आहेत, पण त्यांना खाली वाकून पूजा करता येत नाही, त्यांच्या तर्फे तू पूजा कर. म्हणून वडील पहाटे उठून गेले, त्यांच्यातर्फे त्या पादुकांची पूजा वगैरे केली, दत्ताची पूजा वगैरे केली. म्हणजे अक्षरशः त्या निर्गुण पादुका आहेत, त्यांना सुद्धा अत्तर लावून वडिलांनी त्याची पूजा केली. वडील म्हणाले अतिशय कापसासारखा स्पर्श होता त्या निर्गुण पादुकांचा. त्या पादुकांचं पूजा बिजा सगळी यथासांग केली. त्यांनी त्या पादुका माझ्या वडिलांच्या डोक्यावर ठेवल्या, निर्गुण पादुका वडिलांच्या डोक्यावर ठेवल्या. आणि त्यावेळेला ह्या पादुका त्या तिथल्या लोकांनी आणल्या होत्या, ते ह्या पादुका वडिलांना प्रसाद म्हणून त्यांनी दिल्या. त्या पादुका आपल्या घरात आहेत. आणि आता ह्याच पादुका 1-2 महिन्यापूर्वी मी नरसोबाच्या वाडीला गेलो होतो, तिथे आपले ओळखीचे गुरुजी आहेत, त्यांनी त्या मनोहर पादुकांवरती ठेवून त्याची पूजा करून मला परत रिचार्ज करून दिले आहेत. ह्या त्या पादुका. आणि ह्या ज्या लाकडी पादुका आहेत ह्यांच्याबद्दल? ह्या पादुका त्या मिळाल्या. तर ह्या पादुका चोळप्पा महाराजांचे जे वंशज आहेत 5वे केदार गुरुजी, त्यांचे मित्र माझे मित्र आहेत, ओंकार तबीद म्हणून. त्याला कुठं पुण्यात राहत होता, तो मूळचा सोलापूरचा, पुण्यात राहत असल्यामुळे त्याला कुठं गुरुचरित्राचं पारायण करायला जागा नव्हती. तो म्हणला काका मी तुमच्या मठातून गुरुचरित्राचं पारायण करणार. मी म्हणलं एक कर. मग त्यांनी पारायण केलं.
तो म्हणला आपण आता अक्कलकोटला जाऊ. म्हणलं जाऊया. मग त्यांनी ह्यांना फोन केला, केदार गुरुजींना. ते म्हणजे घेऊन ये म्हणे सगळ्यांना आपल्याकडे. येताना पादुका घेऊन ये, मी त्यांना व्यवस्थितरित्या चार्ज करून स्वामीच्या समाधीवरती व्यवस्थित ठेवून घेऊन चार्ज करून देतो. मग आता पादुका मिळणार कुठं आपल्याला? पुण्यात शोधलं, कुठं पादुका नाही. पण एक माझा मित्र होता, त्याचं सगळे काष्टा औषधी विकण्याचं दुकान होतं, अगरबत्ती वगैरे सगळं विकायचं होतं. त्याला म्हणलं अशा मला पादुका पाहिजे, अर्जंट पाहिजे. तर म्हणला काका फक्त 1 तासभर थांबा, मी तुम्हाला ह्याच्या पादुका आहेत, रक्तचंदनाच्या पादुका आहेत म्हणल्या, ते मी तुम्हाला आणून देतो. मग त्यांनी मला घरी आणून दिल्या. मग आम्ही संध्याकाळी इथून ह्याला गेलो, अक्कलकोटला गेलो. तिथं गेलो, राजेराच्या मठात राहिलो. मग त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो, त्यांनी घेतल्या त्या पादुका घेतल्या. त्यांनी त्यांच्यातर्फे त्याची पूजा अर्चा, त्याची व्यवस्था, अभिषेक वगैरे करून ह्या पादुका समाधीवरती 1 तासभर ठेवल्या त्या स्वामींच्या. नंतर त्या पादुका त्यांनी आम्हाला दिल्या. आम्हाला आतमध्ये नेलं, समाधीवरती अत्तर लावायला सांगितलं. आम्ही अत्तर लावलं. समाधीवरती डोकं टेकून नमस्कार केला. त्यावेळेला एवढं भरून आलं की म्हणलं आपण खूप पावलं म्हणलं. वा, खरंच आहे. ही कधीची गोष्ट आहे ना? की 22 नोव्हेंबर 2022. आणि त्याच्यानंतर इथं जे मठात येणारे भक्त आहेत ते त्यांचे काही जे प्रश्न असेल ना, मी त्यांना काही बोलत नाही मध्ये. त्यांना म्हणलं तुम्ही यायचं, स्वामींसमोर बसा, तुम्ही आणि स्वामी. मी स्वामींच्या मध्ये मध्यस्थ येत नाही. स्वामी ब्रह्मांड नायक आहेत. तुम्ही त्यांना सांगा, ते काय तुमचे मार्ग सांगतील त्याप्रमाणे तुम्ही करा. मग लोक इथं बसतात, स्वामींना सांगतात. मग स्वामी त्यांना जे काय संकेत देतात त्याप्रमाणे त्यांची सगळ्यांची कामं होत गेलेली आहेत. आतापर्यंत तो 20-25 लोकांची कामं झालेली आहेत, म्हणजे इथं येऊन ते सांगून गेलेत. वा, म्हणजे काय प्रोसेस असते? म्हणजे काय चिठ्ठी वगैरे द्यायची असते? चिठ्ठी बिठ्ठी काय नाही, त्यांचं ते सांगतात. फक्त एक मध्ये मुलगी आली, ती म्हणली काका मी खूप अडचणीत आहे म्हणे, माझं एका मुलावरती प्रेम आहे, पण तो मला खूप टोलवतो, तो माझ्याशी लग्नच करत नाही. म्हणलं तू म्हणे मी स्वामींची खूप उपासना करते. म्हटलं काय करते? म्हणे मी गुरुचरित्र वाचते. म्हणलं पहिलं तू गुरुचरित्र वाचणं, म्हणलं महिलांनी गुरुचरित्र वाचायचं नाही, ओरिजिनल गुरुचरित्र त्यांनी वाचायचं नाही. ते वाचलं की एक प्रकारचं वैराग्य प्राप्त होतं. त्याला म्हणलं तू वाचणं बंद कर, त्याच्या आधी स्वामींची सप्तशती वाच म्हटलं, तू ती वाच. मग त्याप्रमाणे तिने केलं. मग तिला मी एक उपाय दिला. म्हणलं हा उपाय आहे, गणपतीचा उपाय आहे, त्या ठिकाणी जाऊन तू हा उपाय कर मी सांगितलेल्याप्रमाणे. तिने तो केला. 8 दिवसांनी तिचं दुसऱ्या मुलाबरोबर लग्न ठरलं आणि 10 फेब्रुवारीला तिचं लग्न झालं. आता तुम्ही एवढे अनुभव सांगता स्वामींचे. आता हा व्हिडिओ बघून जर कोणाला या मठामध्ये यायचं असेल, एकदा तुम्ही या मठाचा पत्ता सांगाल का? माझ्या मठाचं नाव आहे जोशी मठ कंसात इच्छापूर्ती स्वामी मंदिर कंसपूर्ण पुणे. हा पत्ता आहे नवले, फ्लॅट नंबर 16, नीलकमल सोसायटी, सर्वे नंबर 54/2A, वडगाव बुद्रुक, पुणे 41. नवले ब्रिजच्या जवळ आहे हा. ज्या कोणा भक्ताला या मठामध्ये यायचं असेल त्यांनी प्रथम काकांना फोन करा आणि त्याच्यानंतर फोन करूनच मंदिरामध्ये भेट द्यायला या. तर काका खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. अजून खूप बोलायचं होतं पण वेळेची मर्यादा असल्या कारणाने आपण आज इथंच थांबूया. हा मठ तुमचाच आहे, तुम्ही केव्हाही आमच्या मठात येऊ शकता, कोणालाही बंदी नाही. जरी माझा खाजगी मठ असला तरी खूप लोक येतात, अजूनही येतात. आणि वर्षातले 3 याग या मठात साजरे होतात. आणि रोज संध्याकाळी 8 वाजता आरती, स्वामींचा जप, त्याच्यानंतर रामरक्षा, भीमरूपी आणि स्वामींचा तारक मंत्र. आणि गुरुवारी कमलाकर तपस्वींनी प्रथा चालू केल्याप्रमाणे उपासना असते 7:30 ते 8:30 वेळात. कमलाकर तपस्वींनी जी आम्हाला हे करून दिली परंपरा, त्या परंपरेप्रमाणे ते स्तोत्र म्हटली जातात, गाय आणि शांतो श्री गुरुदत्ता वगैरे ही जी आहे, करुणा त्रिपदी वगैरे आहे, हे सगळं म्हणून 8:30ला आरती होते. म्हणजे ते तपस्वी काकांनी तेव्हापासून जे चालू केलं होतं ते आतापर्यंत त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं ते अजूनपर्यंत आम्ही फॉलो करतो आहोत. वा, खूप मोठी गोष्ट आहे ही. म्हणजे तेव्हापासून ते जे आहे ते पूर्ण फॉलो करणार.
तर खूप छान वाटलं काका तुम्हाला भेटून, आणि तुम्ही एवढे तुमचे अनुभव शेअर केले, मठाबद्दल माहिती सांगितले, खूप छान वाटलं. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा, आणि अजून काही तुम्हाला काकांकडून माहिती जाणून घ्यायची असेल किंवा अनुभव ऐकायचे असेल तरी तेही सुद्धा आमच्या कॉमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.